विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगत चाललेला आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद जी आहे पणाला लावलेली आहे। दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वसई विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार जे काँग्रेस पक्षातून आहेत विजय पाटील। कशा प्रकारे रणनीती आखलेली आहे जिंकण्यासाठी वसईचा गड ते कसा जिंकणार आपण चर्चा करणार आहोत। पाटील साहेब काय सांगाल की दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आता सुरू झालेला आहे, काय लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि वसईचा गड जिंकण्यासाठी कशा प्रकारे रणनीती असणार आहे आपली? आमचं ह्या 10 दिवसात पाहिलं ना तर जवळजवळ प्रचार पूर्ण झालेला आहे आणि हे जे आता 5-6 दिवस हे ॲडिशनल आहोत। आम्ही प्रत्येक ठिकाणी जे काय आम्हाला गोष्टी व्यथा मांडायच्या आहेत आणि भेट घ्यायच्या आहेत त्या आम्ही प्रेमाने सगळ्यांशी घेतो। आमच्या महिला याच्यामध्ये फिरतात, आमचे युवक फिरतात आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तर त्यांचं तर प्रबोधन जोरदार आहे। आमचे खानविलकर साहेब असतील, डॉमिनिका मॅडम असतील, आमचे सायमन साहेब असतील, प्रत्येकांचं इथे कुठे ना कुठे जी याची रणनीती आहे निवडणुकीची ती भरपूर चालू आहे। प्रत्येकांना सगळ्यांचं मार्गदर्शन प्रत्येक आमच्या ज्येष्ठ सिनियर कार्यकर्त्यांचं चालू आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचे अंमलबजावणी त्याचं करतायत। आव्हान नेमकं कोणाचं आहे, म्हणजे जितेंद्र ठाकूरांचं असणार आहे की स्नेहा पंडितांचं असणार आहे? मला कोणाचंच आव्हान वाटत नाही, कारण का की वसईची जनता परत 2009 सारखी डबल ताकदीने चौपट ताकदीने आता उफाळून उतरलेली आहे। त्याच्यामुळे मी निवांत आहे। विवेक पंडित यांची कन्या असल्यामुळे आणि वसई पट्ट्यामध्ये ते आमदार राहिलेले आहेत, त्यांची एक ठराविक कार्यकर्ते आहेत, त्यांची एक वोट बँक आहे, त्याचा काही फरक पडेल? नाही, ती कन्या जर आहे तर तशी ती म्हणजे आमची पुरीफार संबंध आता पण चांगले आहेत। आम्ही काही संबंध तोडायला राजकारणामध्ये बघत नाही, पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता। कारण काय मला समजलं की उमेदवारी देताना ह्या जे BJPचे ज्येष्ठ इथे कार्यकर्ते आहेत जे घाम ओढून पक्षाला वाढवत आहेत त्यांचा कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे होता। त्यांचा हा अवमान आहे। पंडित फॅक्टर काम करेल इथे? नाही, त्यांचं ते 29 गावाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये वसईची जी आशा होती त्यांच्याकडनं ती एकदम लॅब झालेली आहे। ती अपेक्षाच नाही आहे। मला समजलं की त्यांना उमेदवारी देत होते पण त्यांनी घेतलेली नाही, म्हणजे आरोग्याची समस्या सांगितली त्यांनी आणि आपल्या मुलीला उभी केली। मुली ही सन्माननीय शिंदे गटामध्ये होती आणि त्याच्यामध्ये शिंदे गटामधून आणून ती BJPने सीट दिली। त्याच्यामुळं जे लोकांचा रोष आहे तो आणखी वाढलेला आहे आणि तो रोष त्यांचा कार्यकर्त्यांचा असेल, त्याला आम्हाला काय आम्ही त्याच्यामध्ये काही भाग घेत नाही। पण विशेष म्हणजे की जो आमचा 29 गावाचा प्रश्न आहे तो त्यांनी एवढा प्रलंबित ठेवला आणि आज पाहायला गेलं तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याची सोडवणूक पण केलेली आहे। कारण कोर्टाने म्हटलेलं आहे की जे मागचा निर्णय आहे त्याच्यामध्ये कोर्टाचा संबंध नाही आहे, इंग्लिशमध्ये चांगला लिहिलेलं आहे, पण हे बोलतात सुटलीत कुठे। पण ॲक्च्युली आयुक्त आहे ना कंटेम करतायत आणि त्या आयुक्ताच्या कंटेमवरती आज केस दाखल होते आमची। वसईमध्ये विविध जाती धर्माचे समाजाचे लोक राहतात आणि ही वोट बँक ही विविध समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विभागलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर हा गड जिंकायचा असेल सर्व समाजाला हातात घेण्यासाठी काय विशेष असे प्रयत्न करा? नाही, सर्व जे वसईकर समाज आहे ना ते स्वतःहून कळकळीने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पण जिथे पण काही समाजामध्ये आमचा जो मूळ समाज वसईकर आहे म्हणजे कॅथलिक असेल, पानमळे असतील, भंडारी असतील, आदिवासी असतील, आपले इथे मागासवर्गीय लोक जे आहेत जे पण असतील, कोळी असतील, जे पण इथले पुरोगामी आहेत आणि 12 बरोदरी आहेत वसईकर, ते आता गेले की अरे इथे काय येतात तुम्ही, स्टेशन जा, नवीन वस्तीमध्ये जा आणि तिथे त्यांचं ब्रेनवॉश करा। आम्ही तर वसईकरांच्या पाठीशी आहोत, महाविकास आघाडीच्या पाठीवर आमचे ज्येष्ठ सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत। शेवटचा प्रश्न, गड तुम्ही जिंकणार असं हक्काने सांगा, मार्जिन काय असणार, कुठपर्यंत आपण पोचाल? मी कमीत कमी सांगतो 25 ते 30 हजारांनी आम्ही लीडमध्ये असणार आणि त्या लीडने आम्ही जिंकणार आहोत। 25,000 मतांनी विजय पाटील जिंकणार असा ठोस दावा त्यांनी केलेला आहे, परंतु हा कितपत खरा आहे त्यासाठी आपल्याला 23 तारखेची वाट पाहावी लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनीफ पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई।